नंबर नव्हते पहिल्यापासून सांगतो. इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये कंडक्शनचा पार्ट आहे. कंडक्शन मध्ये दोन टाइपचे कंडक्शन आहे. फर्स्ट इलेक्ट्रिक कंडक्शन, सेकंड इलेक्ट्रोलाइटिक कंडक्शन. इलेक्ट्रिक कंडक्शन मध्ये काय होतं तर करंट फ्लो होतो. करंट म्हणजे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. जे आपल्या घरचं वायरिंग आहे हे सर्व आपलं इलेक्ट्रिक कंडक्शन मध्ये येतं. इलेक्ट्रोलाइटिक कंडक्शन मध्ये काय होतं सोल्युशन मधून करंट फ्लो होतो. ओके, तर इलेक्ट्रोलाइट असतात. इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय सोल्युशन इन विच इलेक्ट्रिसिटी कॅन बी पास, त्याला आपण बोलतो इलेक्ट्रोलाइट. आता इलेक्ट्रोलाइट मध्येच एक्सटेंड करायचा टॉपिक, कारण आपल्या टॉपिकचं नावाचं आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री. मग इलेक्ट्रोलाइट मध्ये पण दोन प्रकार येतात. कोणते दोन प्रकार येतात? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट अँड वीक इलेक्ट्रोलाइट. ठीक आहे, ठीक आहे. काय असतं जसं की आता आपण NaCl घेतला. ओके, NaCl घेतला. NaCl आपण वॉटर मध्ये ऍड केला. ओके, आणि NaCl हा 100% डिसोसिएट झाला. 100% डिसोसिएट म्हणजे डिझॉल्व्ह झाला. जर का कोणता पण सोल्यूट आपण जे ऍड करतो त्याला काय बोलतो आपण सोल्यूट. जर तो 100% डिसोसिएट होतोय सोल्युशन मध्ये तर त्याला बोलायचं स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. कधी बोलायचं? ज्या वेळेला तो डिझॉल्व्ह होतोय 100%. ठीक आहे, 100%, 99% म्हणजे खूप जास्त एक्सटेंट मध्ये जर का तो डिझॉल्व्ह झाला तर त्याला आपण काय बोलणार? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. मग वीक इलेक्ट्रोलाइट कधी बोलणार? वीक इलेक्ट्रोलाइटचं एक्झाम्पल आहे AgCl. AgCl एक वीक इलेक्ट्रोलाइट आहे. का? कारण की ज्या वेळेला AgCl आपण मिक्स करतो त्यावेळेला AgCl 40 to 50% फक्त मिक्स होतं. बाकीचं जे AgCl आहे ते असं खालती राहतं, म्हणजे ते पूर्ण मिक्स नाही होत आहे. पूर्ण जर ते मिक्स होत नाही म्हणून आपण त्याला काय बोलतोय? वीक इलेक्ट्रोलाइट. कळालं? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट अँड वीक इलेक्ट्रोलाइट. व्हॉट इज स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट? इलेक्ट्रोलाइट विच डिझॉल्व कम्प्लिटली, असं बोलायचं. काय बोलणार? विच डिझॉल्व कम्प्लिटली इज स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. विच डिझॉल्व स्लाइटली, जे की थोडेसे डिझॉल्व होत आहे त्याला काय बोलणार आपण? वीक इलेक्ट्रोलाइट. समजलं? सोप्या शब्दात लिहून घ्या स्वतःचे नोट्स. काय लिहिणार? नेक्स्ट टॉपिक स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि वीक इलेक्ट्रोलाइट. कंडक्टिव्हिटी, रेझिस्टिव्हिटी हे पूर्ण लाईन लागत जाते. हे डेरिव्हेशन आहे एक छोटंसं. तर जसं की तुम्हाला माहिती आहे एक्सपेरिमेंट होतच राहतात. तर सायंटिस्ट लोकांनी एक्सपेरिमेंट केला. सपोज एक वायर आहे. ओके, पातळ वायर आहे. आपण फक्त एक्सपेरिमेंट साठी थोडीशी जाड काढते. एक वायर आहे. ज्या वायरची लेंथ आहे L. काय लेंथ? L. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन हा वाला. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन त्याचा आहे A. ओके, वायरची लेंथ आहे L, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे A. तर सायंटिस्ट लोकांना काय समजलं? रेजिस्टन्स is directly proportional to length of the conductor. Also, resistance is inversely proportional to area of the cross section. याचा अर्थ काय? जेवढी वायरची लेंथ जास्त असणार तेवढा रेजिस्टन्स जास्त असणार. जेवढी वायर पातळ असणार इनव्हर्सली प्रोपोर्शनल, म्हणजे एरिया जेवढा कमी, जेवढी वायर पातळ असणार तेवढा रेजिस्टन्स जास्त असणार. मग हे दोन इक्वेशन आपण एकत्र लिहिले. R डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू A. समजलं काय केलं? दोन इक्वेशन डायरेक्ट लिहिले. आता हे दोन इक्वेशन डायरेक्ट लिहिल्यानंतर इथे आपल्याला मध्ये एक कॉन्स्टंट टाकायचं आहे. ओके, तर हा प्रोपोर्शनॅलिटी साइन जाणार. बुक मध्ये काय दिले कॉन्स्टंटचं नाव बघा. NCERT मध्ये वेगळं दिलंय, इथे वेगळं दिलंय. तर कॉन्स्टंट कोणता टाकला आपण? R इज इक्वल टू रो L अपॉन A. ठीक आहे, कॉन्स्टंटचं नाव काय? रो. याला बोलायचं रो, असं 9 सारखा. मराठीमध्ये आपण लिहिलं 9. तर रो म्हणजे काय? तर रेझिस्टिव्हिटी. आता तुम्ही बोलाल मग हा R काय? R म्हणजे काय असतं? रेझिस्टन्स. हा R म्हणजे काय? रेझिस्टन्स. हा रो म्हणजे काय? रेझिस्टिव्हिटी. मग रेझिस्टन्सचा फॉर्म्युला काय? रेझिस्टन्स इज इक्वल टू रो L अपॉन A. आता जर तुम्हाला विचारलं की रेझिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला काय, तर रो इथेच ठेवला. A आहे, A इथे मल्टिप्लाय होणार. काय येणार? R इंटू A. इथे L मल्टिप्लिकेशनला खालती कुठे जाणार? डिवाइडला जाणार. मग रेझिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला काय आला आपल्याकडे? रेझिस्टिव्हिटी इज इक्वल टू RA अपॉन L.
समजलं? ह्याच्यावरती न्यूमरिकल येणार, फाइंड आउट रेझिस्टिव्हिटी ऑफ द मटेरियल. क्लिअर? की रेझिस्टिव्हिटी कशी फाइंड करायची. आता मला सांगा रेझिस्टिव्हिटी आली ही, ओके, रेझिस्टिव्हिटीच्या उलट 1 अपॉन रेझिस्टिव्हिटी, त्याला आपण बोलतो कंडक्टिव्हिटी के. रो म्हणजे काय? रेझिस्टिव्हिटी, बरोबर. रेझिस्टिव्हिटीच्या उलट के, के म्हणजे काय? कॉन्स्टंट ने कंडक्टिव्हिटी. रेझिस्टिव्हिटीच्या उलट कंडक्टिव्हिटी. ओके, आता कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला काय येणार मग? आर ए अपॉन एल आहे. इथे काय येणार मग? एल अपॉन आर ए. समजलं सर्वांना काय केलं आपण? नीट बघा काय केलंय. पहिला आपण एक इक्वेशन काढलं, त्याच्यावरून आपण रेझिस्टन्सची व्हॅल्यू काढली. रेझिस्टन्सची व्हॅल्यू आली आर ए अपॉन एल, बरोबर. रेझिस्टन्सच्या उलट काय तर कंडक्टिव्हिटी. ठीक आहे, इथे रेझिस्टिव्हिटीची व्हॅल्यू काढली, रेझिस्टिव्हिटीच्या उलट कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू काय तर 1 अपॉन रेझिस्टिव्हिटी. ओके, सो के इज इक्वल टू एल अपॉन आर ए. क्लिअर? दुसरं, हा छोटासा रूल, V इज इक्वल टू आय आर. काय बोलतो याला? ओहम्स लॉ. याच्यामध्ये आर काय असतो? V अपॉन आय. आर असतो आपला रेझिस्टन्स. ओके, मग रेझिस्टन्सच्या उलट, आर म्हणजे रेझिस्टन्स, रेझिस्टन्सच्या उलट काय असतं? जी. जी म्हणजे कंडक्टन्स. कंडक्टन्सचा फॉर्म्युला काय येणार? आय अपॉन व्ही. काय केलं? फक्त उलट. म्हणजे इथे आपण 4 फॉर्म्युले शिकतो. कोणते 4? एक तर आर, आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. आर म्हणजे काय? रेझिस्टन्स. जी म्हणजे काय? कंडक्टन्स. रो म्हणजे काय? रेझिस्टिव्हिटी. के म्हणजे काय? कंडक्टिव्हिटी. 4 फॉर्म्युले आले. तर हे झालं आपलं एक छोटंसं डेरिव्हेशन. डेरिव्हेशन मध्ये लिहिताना जसं मी तुम्हाला सांगितलं, एल ला काय लिहिणार? एल इज अ लेंथ ऑफ कंडक्टर किंवा लेंथ ऑफ द मटेरियल. ए इज द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून काय आपल्याकडे? V इज अ पोटेन्शियल डिफरन्स. अजून काय? I इज अ करंट. तुम्ही बोलणार आय वगैरे आम्हाला माहितीये तरी पण डेरिव्हेशन मध्ये लिहावं लागतं. ठीक आहे, जे जे सिम्बॉल आपण इथे युज केले. आता इथे रो काढलं, मग इथे परत लिहायचं रो इज अ रेझिस्टिव्हिटी. समजलं हे वाला डेरिव्हेशन? लिहून घ्या. काय? आर म्हणजे काय? व्ही अपॉन आय, बरोबर. जी इज इक्वल टू 1 अपॉन आर. 1 अपॉन आर म्हणजे 1 अपॉन व्ही अपॉन आय. मग हे काय होणार? आय अपॉन व्ही. समजलं हे की नाही समजलं? जी इज इक्वल टू 1 अपॉन आर आहे म्हणजे ह्याचा उलट. मग मी डायरेक्टली काय लिहिलं? आय अपॉन व्ही. उलट लिहिलं ना, व्ही अपॉन आय, आय अपॉन व्ही. त्याचं नाव काय दिलं टॉपिकचं? बघा, टॉपिकचं नाव काय दिलं नाही. आता आपल्याला याचा तुझा युनिट कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे, कशाचे पण आपल्याला समजा इथे युनिट कॅल्क्युलेट करायचंय, तर कोणतंच युनिट रट्टा मारायची गरज नाही. मला सांगा, सगळ्यात पहिलं आर, रेझिस्टन्स. रेझिस्टन्सचं युनिट काय आहे? प्रत्येकाला रेझिस्टन्स तरी माहिती आहे. आपण कशामध्ये कॅल्क्युलेट करतो? ओहम. ठीक आहे, रेझिस्टन्सचं येतो ओहम. तर जी चा फॉर्म्युला काय? 1 अपॉन आर, बरोबर. 1 अपॉन आर म्हणजेच 1 अपॉन ओहम. 1 अपॉन ओहमलाच कसं आपण लिहू शकतो? ओहम इनवर्स. ठीक आहे, किंवा एक ओहम इनवर्स पण बरोबर आहे. किंवा एक सायंटिस्ट होता सायमन्स करून, म्हणून सायमन्स पण लिहितात. ठीक आहे, 2 युनिट आहे. ओहम इनवर्स जरी लिहिलं तरी पण बरोबर आहे. आता दुसरी गोष्ट, पुढे आलो आपण. हे 2 समजले, ओहम आणि ओहम इनवर्स. पुढे आलो, सॉल्व्ह करत गेलो, इथे आलो रेझिस्टिव्हिटी. रेझिस्टिव्हिटीला पोहोचलो. आता काय करायचं? रट्टा नाही मारायचं युनिट. रेझिस्टन्सचं काय येणार? ओहम. एरियाचं काय ते युनिट? एरियाचा फॉर्म्युला काय असतो? एल स्क्वेअर. म्हणजे जर आपण सेंटीमीटर मध्ये बघितलं तर सेंटीमीटर स्क्वेअर. खालती लेंथ आहे, लेंथ म्हणजे सेंटीमीटर, कॅन्सल होणार. वरती काय येणार? ओहम सेंटीमीटर, बरोबर. हे पण युनिट व्हॅलिड आहे. दुसरं, कंडक्टिव्हिटीवर या. लेंथ आहे म्हणजे सेंटीमीटर, ओहम सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे काय येणार? 1 अपॉन
ओहम सेंटीमीटर किंवा ओहम इनवर्स सेंटीमीटर इनवर्स. सिंपल आहे, युनिट आपण बनवू शकतो. काय डिफिकल्ट आहे? युनिट लिहून घ्या, बिना बघता लिहा, स्वतः ट्राय करायला आहे. ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक काय आपल्याकडे? कंडक्टिव्हिटी. ठीक आहे, मोलार कंडक्टिव्हिटी. आता मोलार कंडक्टिव्हिटी म्हणजे काय? एखाद्या सोल्युशनची मोलार कंडक्टिव्हिटी काढायची आहे तर असा फॉर्म्युला आहे, नीट लक्ष द्या, इम्पॉर्टंट आहे. मोलार कंडक्टिव्हिटीचा सिम्बॉल आहे असा, याला बोलतात लॅम्बडा. जसं की आपण वेव्हलेंथचा घेतो तसंच याला बोलतात लॅम्बडा. तर आपली जी नॉर्मल इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आली के डिवायडेड बाय सी. का डिवायडेड बाय सी केलं? कारण की आता आपण मोलार काढतोय. मोलार म्हणजे एखाद्या सोल्युशनचं काढतोय. तर मला सांगा 0.1 मोलार सोल्युशनची कंडक्टिव्हिटी आणि 1000 मोलार ची कंडक्टिव्हिटी सेम असणार आहे का? सेम नसणार आहे. मग या रिलेशन वरून तुम्हाला काय कळतंय? या रिलेशन वरून आपल्याला हे कळतंय की जेवढं कॉन्सन्ट्रेशन, सी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आहे, जेवढं कॉन्सन्ट्रेशन जास्त तेवढं कंडक्टिव्हिटी कमी. कोणती कंडक्टिव्हिटी? मोलार कंडक्टिव्हिटी. लक्षात ठेवा, हा फॉर्म्युला ह्याच्यावरून काय बघायचं? कॉन्सन्ट्रेशन जेवढं जास्त, म्हणजे मला सांगा 1000 ची मोलार कंडक्टिव्हिटी जास्त असणार की 0.1 ची? 0.1 ची मोलार कंडक्टिव्हिटी जास्त असणार. समजलं? दुसऱ्या ह्याच्यामध्ये फॉर्म्युला लक्षात ठेवायचा न्यूमरिकल साठी, लॅम्बडा इज इक्वल टू 1000 के अपॉन सी. आता 1000 कशासाठी घेतलाय? तर 1 लिटर सोल्युशन साठी घेतलेला आहे. त्याच्यामध्ये हे दोनच पॉइंट लक्षात ठेवायचे. कोणते दोन पॉइंट? एक तर लॅम्बडा मोलार कंडक्टिव्हिटी म्हणजे काय? तर के बाय सी. दुसरी गोष्ट मोलार कंडक्टिव्हिटी म्हणजे काय? तर 1000 के बाय सी. सी काय इथे? करंट. सी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन. ठीक आहे. के काय? कॉन्स्टंट कंडक्टिव्हिटी. ठीक आहे. कोणती कंडक्टिव्हिटी आहे? मोलार कंडक्टिव्हिटी. डोक्यात मारा काहीतरी. के इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आहे. विचारलं का तुम्हाला क्वेश्चन? के म्हणजे काय? के इज इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. ठीक आहे. लॅम्बडा म्हणजे मोलार कंडक्टिव्हिटी. हा लॅम्बडा म्हणजे काय? मोलार कंडक्टिव्हिटी. लिहून घ्या दोन फॉर्म्युले. फॉर्म्युला वरून हे तर समजतंय ना तुम्हाला? कधी पण लक्षात ठेवा, इनव्हर्सली प्रोपोर्शनल दिसलं की समजायचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं की मोलार कंडक्टिव्हिटी वाढणार. ऍरॉल सांगा. L R A U S C H. ठीक आहे. कर्लॉश लॉ प्ले केलं. आता कर्लॉश लॉ मध्ये काय सांगतोय आपल्याला? कर्लॉश लॉ सगळ्यात पहिलं कर्लॉश लॉचं स्टेटमेंट आहे ना, स्टेटमेंट तर जरा विचित्र आणि मोठं आहे. मग स्टेटमेंट समजून घ्यायचं. वाचा पहिली लाईन. ऍट इनफायनाइट डायल्युशन. थांबा, पहिलं काय सांगितलंय? ऍट इनफायनाइट डायल्युशन. तोडून वाचायचा हा लॉ. इनफायनाइट डायल्युशनचा अर्थ काय असतो? समजा मी 10 लिटर पाणी घेतलं. किती? 10 लिटर पाणी घेतलं आणि 10 लिटर पाणीमध्ये एक साखरेचा छोटासा खडा टाकला तर गोड लागेल का? मग ते डायल्युशन किती आहे? खूप जास्त आहे. म्हणून त्याला आपण काय बोलतोय? इनफायनाइट डायल्युशन. समजलं की हा लॉ कधी काम करणार? ज्या वेळेला नंबर ऑफ सोल्यूट थोडासाच असणार पण नंबर ऑफ सॉल्व्हंट जास्त असणार. कळलं? ऍट इनफायनाइट डायल्युशन म्हणजे काय? पुढे Each ion migrate independent of co-ion. ठीक आहे. आता दुसरं स्टेटमेंट ह्याच्यामधलं, ऍट इनफायनाइट डायल्युशन इच आयन मायग्रेट इंडिपेंडेंटली ऑफ इट्स को-आयन. को-आयन म्हणजे काय? समजा NaCl चं सोल्युशन आहे. NaCl च्या सोल्युशन मध्ये Na कोण असणार?
पॉझिटिव्ह, Cl निगेटिव्ह, परत हा पॉझिटिव्ह, परत निगेटिव्ह, परत पॉझिटिव्ह, परत निगेटिव्ह. बरोबर. इच आयन मायग्रेट इंडिपेंडेंटली ऑफ इट्स कोआयन. म्हणजे Na जो फिरतोय, Na जो मायग्रेट करतोय तो Cl वरती डिपेंड आहे का? नाही. म्हणून काय बोललोय? इट इज इंडिपेंडेंटली ऑफ अ कोआयन. At infinite dilution, each ion migrate independently of coion. बरोबर. समजलं इथपर्यंत? पुढे हळू आता. पुढे काय? And contribute काय दिलंय? टोटल मोलार कंडक्टिव्हिटी. म्हणजे काय? भलेही हे वेगवेगळं मायग्रेट करतात आहे, पण ज्या वेळेला टोटल मला सोल्युशनची कंडक्टिव्हिटी पाहिजे, मोलार कंडक्टिव्हिटी, त्यावेळेला ह्यांना आपण ऍड करतोय. ओके. मग आता परत पूर्ण लॉ समजून घेऊया. ऍट इन्फायनाइट डायल्युशन इच आयन मायग्रेट इंडिपेंडेंटली ऑफ इट्स कोआयन. म्हणजे ज्या वेळेला डायल्युशन खूप जास्त असणार त्यावेळेला आयन आपापले मायग्रेट करत असणार, फिरत असणार. अँड कॉन्ट्रीब्यूट टू द टोटल मोलार कंडक्टिव्हिटी. हे इंडिपेंडेंटली मायग्रेट करतात, तरी पण ज्या वेळेला टोटल आपण विचारणार टोटल मोलार कंडक्टिव्हिटी त्यावेळेला प्लस अँड मायनस म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह यांचं एकत्र करणार. जसं की फॉर एक्झाम्पल लॅम्बडा NaCl. ठीक आहे. लॅम्बडा NaCl इज इक्वल टू लॅम्बडा ऑफ Na प्लस लॅम्बडा ऑफ Cl मायनस. ठीक आहे. हा स्मॉल लॅम्बडा असतो. ह्याच्यावरून आपल्याला काय कळतंय की टोटल मोलर कंडक्टिव्हिटी NaCl ची ही कशाचं कॉन्ट्रीब्युशन आहे? प्लसचं पण आणि मायनसचं पण. तर ह्याला आपण बोलतो कर्लॉश लॉ. कर्लॉश लॉ मध्ये सर्वात इम्पॉर्टंट वर्ड कोणता आहे? ऍट इनफायनाइट डायल्युशन. कारण की जर इनफायनाइट डायल्युशन नसेल तर हा लॉज अप्लाय नाही होत. ठीक आहे. समजलं? लिहून घ्या. नेक्स्ट टॉपिक. पहिला जे एक पार्ट झाला, हा चॅप्टर टोटली 3 ते 4 पार्ट मध्ये डिवाइड आहे. तर पहिला पार्ट कर्लॉश लॉ पर्यंत होता, इथपर्यंत संपलं. एक चॅप्टर संपला. ठीक आहे. चॅप्टर मधला एक सेक्शन पूर्णच्या पूर्ण संपला. दुसरा चालू होतो सेल पासून. इलेक्ट्रोलायटिक सेल आणि गॅल्व्हॅनिक सेल दोघांमधला डिफरन्स हा एक्झामला पण विचारू शकतो. तर डिफरन्स काय? सगळ्यात पहिलं इलेक्ट्रोलायटिक सेल आणि गॅल्व्हॅनिक सेल म्हणजे काय? इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये नॉन स्पॉन्टेनियस केमिकल रिएक्शन होते. कोणती? नॉन स्पॉन्टेनियस केमिकल रिएक्शन. आता नॉन स्पॉन्टेनियस केमिकल रिएक्शनचा अर्थ काय होतो? जसं की रत्नेशला शार्दूलने एक कानाखाली दिली, रत्नेश काय करेल? मस्त वाटेल, रत्नेश पण देईल. ह्याला बोलतात स्पॉन्टेनियस रिएक्शन. ज्या वेळेला एखादी इस्त्री गरम असते, एकदम गरम असते, आपण असं टच करतो, आपण विचार करतो का भासत तर आहे, हात काढू की नको काढू असा विचार करतो. जसं टच झाला आपलं माइंड ऑटोमॅटिक काय करतं? हात मागे घेतं. या रिएक्शनला बोलतात स्पॉन्टेनियस रिएक्शन. मला बघून रत्नेश त्याला पळून गेला होता. स्पॉन्टेनियस रिएक्शन. स्पॉन्टेनियस रिएक्शन समजलं. स्पॉन्टेनियस रिएक्शनचे काही एक्झाम्पल. ओके. जसं धबधबा आहे, धबधबा पावडर. तुमचे वेगळे किस्से असतात. आता धबधबा वरून खाली पडतो, वरून खाली पडायला का आपल्याला मोटर लावावी लागते का? तर ही प्रोसेस नॅचरल आणि स्पॉन्टेनियस आहे. चहा असतो गरम, गरमचा थंड होतो, ही प्रोसेस स्पॉन्टेनियस आहे. आपल्याला एक्सटर्नल एनर्जी द्यावी लागते का? नाही. विषय काय? कन्सेप्ट समजून घ्या. व्हॉट इज स्पॉन्टेनियस प्रोसेस? प्रोसेस ऑकर बाय इट्स ओन, जे की स्वतःहून होते, त्याला बोलतो आपण स्पॉन्टेनियस प्रोसेस. मी क्लासरूमच्या बाहेर गेलो, तुमचं बोलणं चालू होणार. स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे ती. ठीक आहे. तर इलेक्ट्रोलायटिक सेल ही नॉन स्पॉन्टेनियस सेल आहे. नॉन स्पॉन्टेनियस म्हणजे काय? जसं की समजा आपल्याला आता एक बॅटरी आहे. ठीक आहे. ह्या बॅटरीला जर आपल्याला चार्ज करायचं आहे तर ऑटोमॅटिकली चार्ज होणार आहे का? नाही. कशी चार्ज होणार? त्याला आपल्याला इलेक्ट्रिक सप्लाय द्यावं लागेल. ओके. इलेक्ट्रिक सप्लाय दिल्यानंतर ही बॅटरी चार्ज व्हायला स्टार्ट होणार. मग ह्याला काय बोलायचं?
इलेक्ट्रोलायटिक सेल का, कारण की ती नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे. समजलं. दुसरी गोष्ट, ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्ट कशात करतोय आपण, केमिकल एनर्जी मध्ये. आपण बाहेरून काय देतोय, हे बॅटरी आहे ना, हे बाहेरून आपण काय देतोय, हा इलेक्ट्रिक सप्लाय. इलेक्ट्रिक सप्लाय म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी. क्लिअर. इलेक्ट्रिकलला कन्वर्ट केलं केमिकल मध्ये. तिसरं, ह्याच्यामध्ये एनोड पॉझिटिव्ह असतो, कॅथोड निगेटिव्ह असतो. ओके. लक्षात कसं ठेवायचं होतं तुम्हाला सांगितलेलं, A to A, C to C. आता C म्हणजे काय, तर कॅट आयन. ओके. कॅट आयन मध्ये CAT हा कोण आहे, पॉझिटिव्हली चार्ज. पॉझिटिव्हली चार्ज कुणाकडे जातोय, कॅथोड कडे. बरोबर. जर C to C आहे ना, C to C आहे, कॅट आयन जातोय कॅथोड कडे. कॅट आयन इज अ पॉझिटिव्हली चार्ज. मग पॉझिटिव्ह कुणाकडे चाललाय, कॅथोड कडे. म्हणजे ऑब्विसली कॅथोड कोण असणार आहे, नेगेटिव्ह असणार आहे. नेगेटिव्ह असेल तरच जाईल ना तो. पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्ट. क्लिअर. ही पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि इकडे नेगेटिव्ह चार्ज आहे. समजलं कसं लक्षात ठेवायचं आहे. C to C, A to A. आता ह्याच्यामध्ये मग परत इथे एनोड आहे. एनोड इज अ निगेटिव्हली, सॉरी एनायन आहे. एनायन आहे, निगेटिव्हली चार्ज असतात, तो जातो एनोड कडे. एनोड असतो आपला पॉझिटिव्हली चार्ज. क्लिअर. समजलं सर्वांना. लक्षात कसं ठेवायचं. मग ह्याच्याच अपोजिट असते गॅल्व्हॅनिक सेल. गॅल्व्हॅनिक सेल म्हणजे काय, जसं की आपल्या रिमोटची बॅटरी आहे, रिमोटची सेल आहे. जसं आपण रिमोट मध्ये टाकतो, टाकल्या ती सेल चालू होते का, वेळ घेते का, जसं आपण टाकतो सुरू होते. केमिकल एनर्जी कन्वर्ट कशात होते, इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये. म्हणून आपण रिमोट वापरतो ना. आणि तिसरं, ह्याच्यामध्ये ह्याच्या अपोजिट असतं, एनोड असतो निगेटिव्ह, कॅथोड असतो पॉझिटिव्ह. मग आता तुम्ही ह्याच्यामध्ये कन्फ्युज नाही व्हायचं की आपण दोघांचं कसं लक्षात ठेवायचं. तुम्ही फक्त हेच लक्षात ठेवायचं, काय, इलेक्ट्रोलायटिक सेल. ह्याचे 3च पॉइंट लक्षात ठेवायचे. C to C, A to A हेच लक्षात ठेवायचं आणि ते सर्व ऑपोजिट आहे, एवढं लक्षात ठेवायचं. समज.